भाजपला 90 तर जदयूला आतापर्यंत 80 जागा मिळालेल्या आहेत। नितीश कुमारांचा जदयू हा सर्वाधिक मोठा पक्ष आता ठरलेला आहे, तर एनडीए मधील घटक पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाला देखील 20 जागांवर आघाडी मिळाली आहे। तर जितेंद्र मांझींच्या हिंदुस्थान आवाम मोर्चाला 4 जागांवर आघाडी मिळालेली आहे। तर विरोधकांचा आणि महागठबंधनचा पार धुव्वा उडवलेला आहे। काँग्रेसला एकेरी आकड्यावर समाधान मानावं लागलेलं आहे। सध्या काँग्रेस 5 जागांवरच आघाडीवर आहे आणि आरजेडी 28 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे विरोधकांचा सुपडा साफ झालेला आहे। महागठबंधनला दारुण पराभवाचा सामना करावा लागतोय आणि एनडीएनं 199 जागांवर आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे जवळपास 200च्या आसपास एनडीएच्या जागा आल्यास आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे मोठा विजय मिळालेला होता महायुतीला, त्याचीच पुनरावृत्ती आता बिहारमध्ये होताना दिसते। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, जसं मी म्हणत होते की महाराष्ट्राचीच पुनरावृत्ती आता बिहारमध्ये होताना दिसते। आपण पाहू शकतो बिहारच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये प्रदेश कार्यालयामध्ये जोरदार सेलिब्रेशन आपण पाहतोय। भारतीय जनता पक्ष आणि एनडीएने बिहारच्या निवडणुकांमध्ये ऐतिहासिक बहुमत मिळवलेले आणि या बहुमतामुळे संपूर्ण कार्यकर्ता वर्गामध्ये सगळ्या नेत्यांमध्ये सर्वांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। प्रचंड जल्लोषात आणि प्रचंड जोशात सगळे कार्यकर्ते या विजयाचा उत्सव आणि विजयाचा जल्लोष साजरा करतात। इथून अगदी काही अंतरावरती जनता दल युनायटेडचं कार्यालय, काही वेळापूर्वी जनता दल युनायटेडने सुद्धा अगदी ढोल आणि वाजत गाजत या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये मिठाई आणून दिली होती। जेव्हा पहिल्यांदा भाजप आणि एनडीएला बहुमत मिळालं त्यानंतर तातडीने लगेच प्रश्न उपस्थित केले गेले की नेमका कोण मुख्यमंत्री असणार। आणि आपण पाहिलं भाजपचं कार्यालय, पण भाजपच्या कार्यालयामध्ये सुद्धा इथे नितीश कुमारांचा फोटो हा जर आपण पाहिला तर हा प्रवेशद्वारावरच लावण्यात आलेला आहे। नितीश कुमारांचा फोटो हा अगदी एंट्रीलाच भाजपच्या कार्यालयामध्ये सुद्धा आहे आणि जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना येऊन मिठाई दिली आहे। त्यामुळे एनडीए एकजूट आहे आणि मुख्यमंत्री पदावरून कोणताही वाद नाही याविषयीचा मेसेज देण्याचा प्रयत्न हा एनडीए कडून सुरू आहे। आता भाजपच्या महिला कार्यकर्त्या जोरदार जल्लोष करतात इथे, कारण महिलांच्या मतदानाची टक्केवारी सर्वाधिक होती। क्या बताएंगे दीदी, क्या कैसा सीएम कौन बनेगा? सीएम कौन बनने वाला है? सीएम कौन बनेगा? पाहिलं आपण की कशा प्रकारे भाजपच्या या कार्यालयामध्ये महिला कार्यकर्त्या जोरदार जल्लोष करतायत। सगळे कार्यकर्ते उत्साहामध्ये। आपण जर ही कार्यालयातली दृश्य पाहिली तर या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की हे सगळे भाजपचे कार्यकर्ते हे जोरदार जल्लोष करतायत। आता भाजपकडून आणि जेडीयू कडून सध्या विजयाचा उत्सव आणि जल्लोष सुरू आहे आणि भाजप आणि जेडीयू मध्ये कोणत्याही प्रकारे मतभेद नाहीयेत याविषयीचा मेसेज सुद्धा हा अगदी नेत्यांपासून ते कार्यकर्ता वर्गापर्यंत सगळ्यांमध्ये दिला जातोय। इथे फटाके फोडले जाते, मिठाई वाटली जाते, लाडू एकमेकांना भरवले जात आहेत। आता जर आपण पाहिलं तर हे भाजपचं बिहारचं इथलं कार्यालय आणि या कार्यालयामध्ये दृश्य आहेत की या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते हे या ऐतिहासिक बहुमताच्या जल्लोषामध्ये स्वागत करतायत आणि सगळ्या मतदारांचेही आभार मानतायत। बिहारमधील ही दृश्य आज बिहारमध्ये एनडीएसाठी दिवाळी आहे। खऱ्या अर्थाने बिहारमध्ये भाजपची आणि एनडीएची दिवाळी आज साजरी होते। आपण पाहतोय की किती जोशात आणि जल्लोषामध्ये हे सगळे कार्यकर्ते आता इथे जल्लोष साजरा करतात। आपण पाहूया या सगळ्या कार्यकर्त्यांकडून इथे जोरदार फटाके वाजवून आणि या संपूर्ण निवडणुकीच्या निकालांचं आणि ज्या प्रकारे स्पष्ट बहुमत हे भाजपला मिळालं त्या बहुमताचा आनंद इथे साजरा केला जातोय। सीएम कौन बनेगा इसकी कोई चिंता नहीं है अभी, सिर्फ एनडीए गठबंधन की महाजीत के लिए देश के राज्य के सभी जनताओं को बहुत बहुत बधाई, शुभकामना। नौजवानों को पाहू शकतो की दिवसा फटाके वाजवून इथे जल्लोषामध्ये या सगळ्या भाजपला मिळालेल्या बहुमताचं स्वागत केलं जाते आणि हे सगळे कार्यकर्ते हे प्रचंड उत्साहामध्ये प्रचंड जल्लोषामध्ये भाजप आणि जेडीयूने जे बहुमत मिळवलंय आतापर्यंतच्या इतिहासातलं त्या बहुमताबद्दल
सगळ्या बिहारच्या जनतेचेही आभार मानतायत आणि पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिहारने मतदान केलं, बिहारमधल्या महिलांनी मतदान केलं आणि बिहारमधल्या मुस्लिम समुदायाने सुद्धा हे मतदान एनडीएला केलं।